कुठली शक्ती कशा पद्धतीने वापरायची याचं काही परिमाणं असतात आणि त्या याच्यामध्ये उदाहरणार्थ युवा शक्ती आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांना आपण काय शिकवतो आणि काय करायला लावतो याच्यावर सगळं अवलंबून आहे। हे इथे सांगण्याचं कारण म्हणजे की सध्या नागपुरात मंथन युवाची एक जबरदस्त ॲक्टिव्हिटी सुरू आहे। ती 2 तारखेपासून सुरू झालेली आहे आणि त्याचा रविवारी 23 ऑगस्टला एक शानदार समारोप आहे। तो समारोपाच्या वेळेला उपस्थित राहणार आहे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। तर ते काय आहेत, मंथन युवाची कुठली ॲक्टिव्हिटी आहे, त्यांनी कशा पद्धतीने या सगळ्या शक्तींचा वापर केला, त्याला कसा रिस्पॉन्स मिळतो आहे, हे जाणून घेऊया या व्हिडिओमधनं। तुम्ही पाहताय खबर भिडू, मी विकास। तर मंथन युवानी एक जबरदस्त ॲक्टिव्हिटी सध्या नागपुरात सुरू केलेली आहे। याच्यामध्ये वेगवेगळ्या चित्रकला स्पर्धा, लहान मुलांसाठी कार्यक्रम, जे कॉलेजवयीन मुलं आहेत त्यांच्यासाठी कार्यक्रम आणि ते कार्यक्रम म्हणजे त्या कार्यक्रमाचं एक क्रिएटिव्ह स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं। उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की चित्रकला महाविद्यालयामध्ये आणि तुमच्या TBRA मुंडले शाळेमध्ये त्यांनी 2 ठिकाणी जे चित्रकला स्पर्धा ठेवली त्याला 70,000 मुलांनी प्रतिसाद दिला। मित्रांनो, 70,000 मुलं म्हणजे काय असतं? जे सध्या जगामध्ये सगळी मुलं ज्यावेळी मोबाईलमध्ये गुंतलेली असताना 70,000 मुलांनी याला रिस्पॉन्स दिला आणि मंथन युवानी त्यांच्या या मुलांना वेगवेगळ्या लोकांकडून मार्गदर्शन करवलं। उदाहरणार्थ स्पेशल IG संदीप पाटील, आपल्याला संदीप पाटील हे नाव माहिती असेल, गडचिरोलीमध्ये नक्षल्यांचा बिमोड करण्यामध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली। दुसरे जे आहे ते आहे कमिशनर ऑफ पोलीस आपले विश्वास नागरे पाटील। विश्वास नागरे पाटलांचं महत्त्वाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते मुंबईचं जे आपलं ज्यावेळा कसाब ज्या नावाचं आपण नाव ऐकलं असेल, ज्यावेळेस त्यांनी ताज हॉटेलवर हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यामध्ये ज्या पद्धतीचं शौर्य विश्वास नांगरे पाटलांनी दाखवलं आणि त्याच्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकही मिळालं, तर त्यांनी तर हे अशा मोठ्या मोठ्या लोकांना आणून या युवांनी मार्गदर्शन करवलं त्यांच्या वयाच्या लोकांना। ह्याच्यामध्ये भाजपचे नामनियुक्त कॉर्पोरेटर आणि सध्याचे जनरल सेक्रेटरी हे रितेश गावंडे आणि विष्णू चांगदे ज्यांनी ABVPमधनं भाजयुमो आणि आता भाजपमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात, तेही संघटन मंत्री आहेत। तर या दोघांनी आणि अर्थातच यांच्यासोबत यांचा पूर्ण लवाजमा प्रवीण दटके असतील, मोहन मते असतील, दयाभैया तिवारी असतील, सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहेच आणि याशिवाय आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, संदीप जोशी असतील। तर याचा समारोप आता 23 तारखेला आहे। 23 तारखेला रेशीम बागवर याला ग्रँड स्वरूप देण्यात आलेलं आहे। जवळजवळ 25,000ची पब्लिक, अर्थात यांनी काय होणार आहे याचं कुतूहल हे कायम ठेवलं आहे। पण विष्णू चांगदे आणि रितेश गावंडेंचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या ठिकाणी 2 ते 3 वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहोत। तर मित्रांनो, पण त्यांचं म्हणणं असं आहे की वर्ल्ड रेकॉर्ड हा महत्त्वाचा नाही आहे। आमचं म्हणणं असं आहे की युवा शक्ती ही एकत्रित आणून तिला विधायक मार्गाने विचार करायला लावणं हा एक मला वाटतं फार महत्त्वाचा बिंदू याच्यामधला आपण लक्षात घेतला पाहिजे। CJPच्या आंदोलनानंतर ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या, CJPने आंदोलन केलं, फार चांगलं केलं त्यांनी। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता की नाही हा वादाचा मुद्दा आहे, कारण ती मुळात पेपरफूट झालीच नव्हती। पण त्याच्यात एक महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की काही लोकांनी जे अनुभव सांगितले की ज्या पद्धतीने त्या मुलांची वागणूक होती, तर मला वाटते ती वागणूक काही फारशी चांगली नव्हती। त्या तुलनेमध्ये या मुलांना शेवटी मार्गी हे मोठ्यांना लावायचं आहे आणि ते काम रितेश आणि विष्णूंनी केलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा स्टेजवर उभे राहतील, तर जसं देवेंद्र फडणवीस उभे राहिले की सगळे नेते उभे राहतात, पण यावेळेस मित्रांनो त्यांच्या स्टेजवर हे देवेंद्र फडणवीस हे एकटे राहतील। त्यांच्यासोबत कोण राहणार आहे? त्यांच्यासोबत दिव्या देशमुख राहील, त्यांच्यासोबत मालविका बनसोड राहील, त्यांच्यासोबत आपल्या इथले जेवढे युवा खेळाडू आहे किंवा ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तुच्च कामगिरी केलेली आहे असे सगळे लोक
त्यांच्या स्टेजवरातील कुठलाही नेता किंवा कुठलाही मंथन युवाचा कार्यकर्ता किंवा कुठलाही कॉर्पोरेटर, आमदार, खासदार कोणीही राहणार नाहीत. हा एक याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. तर मला वाटतं हे मंथन युवाच्या ॲक्टिव्हिटीची ही नोंद नागपूरकरांनीच नव्हे, वैदर्भियांनीच नव्हे, तर संबंध देशांनी घेतलीच पाहिजे अशी ही ॲक्टिव्हिटी आहे.